ज्वारीचं पीठ घेतलं आहे, त्याच्यात थोडंसं मीठ घातलं, गरम पाणी घातलं आणि त्याच्यानंतर ते थोडंसं दडपून ठेवायचं. दडपून ठेवल्यानंतर असा गोळा करून घ्यायचा. मग गोळा करून घेतला, त्याला हा सोऱ्या आहे, सोऱ्याला थोडंसं तेल लावून घेतलं. मग मग तो गोळा त्याच्यामध्ये घालायचा आणि त्याच्या शेवया तयार करायच्या. इथे एका पातेल्यात गरम पाणी केलं आहे, चाळणीमध्ये शेवया थोडं तेल लावून शेवया केल्या आणि आता त्या थोड्याशा ते पाण्यावरती वाफलवायच्या. तर इथे एक कढई घेतलेली आहे, थोडा कोबी, थोडी सिमला मिरची, थोडा कांदा, एक कांदा असं उभं चिरून घ्यायचं आणि थोडंसं तेल घालू आपण. थोड्याशा तेलामध्ये ह्या उभ्या चिरलेल्या भाज्या आपण फ्राय करायच्या आहेत. मग त्यामध्ये सिमला मिरची आणि कोबी असं सगळं घालायचं आहे. ते पण तेलावर परतून घ्यायचे. पण शेजवानचा मसाला घातला आहे आणि ह्या ज्या शेवया आहेत त्या आपण मोकळ्या करून घेतल्या आहेत. आता आपण ह्याच्यामध्ये मिक्स करायच्या आहेत. चवीनुसार मीठ घालायचं आणि जर तुमच्याकडे सोया सॉस आणि टोमॅटो केचप जर असेल तर तुम्ही सोया सॉस आणि टोमॅटो केचपसुद्धा घालू शकता. घरच्या घरी असं मुलांना चायनीज तयार. मस्त, एकदम मस्त, डिलिशियस, ओके, टेस्टी.